वेलकम टू प्रशासन अकॅडमी. मी हनुमान शिंदे. आज आपण राज्यव्यवस्था या विषयावर काय करणार आहोत, चर्चा करणार आहोत. आणि राज्यव्यवस्था या विषयाचा अभ्यास करत असताना आपल्याला आयोगाने जे सांगितलेलं आहे पहिला मुद्दा की भारताची राज्यघटना ही कशी तयार झाली. मग भारताची राज्यघटना ही कशा पद्धतीने तयार झाली हे पाहण्यासाठी आपल्याला भारतीय राज्यघटना तयार होत असतानाची जी पार्श्वभूमी आहे त्या पार्श्वभूमीवर आपल्याला काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. आणि पार्श्वभूमीचा अभ्यास करणं म्हटलं तर आपल्याला थोडंसं बॅकग्राऊंडमध्ये जाणं भारतातल्या. का तर इंग्रज सुरुवातीला भारतात आली आणि इंग्रजांनी सुरुवातीला भारतात आल्यानंतर इथे इंग्रजांचा येण्याच्या पाठीमागचा उद्देश हा व्यापार करणं होतं. आणि व्यापार करण्याच्या उद्देशाने इंग्रज आली आणि नंतर हळूहळू त्यांनी इथं महसुली, राजकीय आणि कायदेविषयक बाबीमध्ये त्यांनी काय केला, समावेश केला. कायदे करण्याबाबत त्यांनी समावेश केला. मग या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करत असताना एखाद्या देशाची जी घटना आहे ती घटना तयार होत असताना कशा पद्धतीने तयार होते तर त्या देशाच्या आर्थिक, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक स्थितीवर काय होते, त्या परिस्थितीवर अवलंबून ही घटना काय होते, तयार होते. म्हणून आपल्या पण देशाची घटना ही याच पद्धतीने काय झालेली आहे, चालू झालेली आहे किंवा तयार करण्यात आलेली आहे. मग तयार केलेली आहे म्हणजे याचा अर्थ कशी केलेली आहे तर इंग्रजांनी ज्या पद्धतीने भारतामध्ये कायदे केले त्या कायद्यांचा समावेश पुढे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आपल्या घटनेमध्ये दिसून येतो. म्हणून आपल्याला या इंग्रजांनी केलेल्या कायद्यांचा अभ्यास हा भारतीय राज्यघटनेच्या पार्श्वभूमीमध्ये पाहण्याचं काय आहे, आवश्यक आहे. म्हणून आपल्याला भारतीय राज्यघटनेमध्ये अभ्यास करत असताना आपल्याला 2 टप्प्यांमध्ये यांचा अभ्यास करायचा आहे. मग 2 टप्पे कुठल्या पद्धतीचे तर एक 1773 ते 1858 आणि दुसरा जो टप्पा आहे तो म्हणजे 1858 ते 1947. म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये 6 कायदे आहेत. ज्या तरतुदी पहिल्या 6 कायद्यांमध्ये केलेल्या आहेत त्या तरतुदी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या पुढे आपल्या घटनेमध्ये आढळून येत आहेत का तर आपल्या घटनेमध्ये आढळून येतात. जो दुसरा टप्पा आहे 1858 ते 1947 याच्यामध्ये सुद्धा जे की 7 कायदे केलेले आहेत. या 7 कायद्यांचा सुद्धा काही भारतीय घटनेमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या काय आहे त्याची तरतूद आहे का तर त्याची तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणून आपल्याला पहिल्या टप्प्याचा अभ्यास करत असताना आपल्याला पाहायचं आहे की 1773 ते 1857 आणि दुसरा आहे 1858 ते 1947. मग का पाहायच्यात या सगळ्या गोष्टी तर याच्या पाहण्याच्या पाठीमागचा उद्देश मी सांगितलं की या प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या पुढे आपली घटना तयार होत असताना त्याचा काय झालेला आहे, समावेश झालेला आहे. मग इंग्रज ज्यावेळेस भारतात आली त्यांचा उद्देश ट्रेड हा होता मी सांगितल्याप्रमाणे. आणि पुन्हा त्यांनी महसुली, दिवाणी, राजकीय अधिकार आणि नंतर कायदे तयार करायला काय केली, त्यांनी सुरुवात केली. म्हणून इंग्रजांनी जो पहिला कायदा केला तो पहिला कायदा म्हणजे कुठला 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट. त्याला आपण नियामक कायदा असं म्हणू. म्हणून जो 1773चा जो पहिला कायदा होता या कायद्याची ओळख काय होती तर केंद्रीय प्रशासनाचा कायदा म्हणजे केंद्रीय प्रशासनाचा पाया घालणारा कायदा म्हणून हा कायदा होता. जसं आयोगाने एकदा प्रश्नही विचारला की केंद्रीय प्रशासनाचा पाया घालणारा कायदा म्हणून कुठल्या कायद्याला ओळखलं जातं तर तो म्हणजे 1773च्या म्हणजे ब्रिटिशांच्या अंतर्गत म्हणजे ब्रिटिश पार्लमेंटच्या अंतर्गत जो कायदा जो झाला भारतामध्ये तो पहिला कायदा म्हणजे 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट. आता या कायद्यानुसार काय झालं की सुरुवातीला जो बंगालचा गव्हर्नर होता तो काय झाला, जे की बंगालचा गव्हर्नर जनरल बनला जो की वॉरेन हेस्टिंग्ज. ठीक आहे. आणि त्यानंतर कंपनीला राजकीय आणि प्रशासकीय कार्याला जी मान्यता मिळाली ती कुठल्या कायद्याने तर असाही एक प्रश्न विचारला होता की कुठल्या कायद्याने जे की आहे कंपनीला राजकीय आणि प्रशासकीय कार्याला काय मिळाली, मान्यता मिळाली. तो म्हणजे कुठला 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट. ठीक आहे. त्यानंतर दुसरी महत्वाची तरतूद या कायद्यामध्ये ती म्हणजे 1774ला याच कायद्याच्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टाची स्थापना झाली. 1774ला सुप्रीम कोर्ट हे कुठे 1774ला म्हणजे 73च्या कायद्याच्या अंतर्गत जे की कुठे स्थापन झालं, कलकत्त्याला. आणि कलकत्त्याला हे पहिलं सुप्रीम कोर्ट स्थापन झाले. त्याची रचना काय होती तर त्याची रचना होती 3+1 म्हणजे 1 मुख्य न्यायाधीश असेल आणि 3 इतर न्यायाधीश असतील. मग या न्यायाधीशांची निवड कुठे होत होती म्हणजे या न्यायाधीशची निवड कुठून झाली तर या न्यायाधीशांची निवड ज्यांनी आयरिशमध्ये 5 वर्ष न्यायाधीश म्हणून काय केलेलं आहे, काम केलेलं आहे त्यांना काय करण्यात आलं की कलकत्त्याच्या सुप्रीम कोर्टामध्ये नियुक्त करण्यात आलं. ठीक आहे. मग आता या न्यायाधीशांनी दिलेला जो निर्णय आहे म्हणजे कलकत्ता सुप्रीम कोर्टाने दिलेला जो निर्णय आहे
तो निर्णय जर मान्य नसेल तर कुठे जाता येईल, तर त्याची सुद्धा तरतूद करण्यात आली होती. ती म्हणजे तुम्ही कुठे जाऊ शकता, तर इंग्लंड मधल्या किंग इन कौन्सिलमध्ये काय करता येऊ शकते, अपील करता येऊ शकते. म्हणजे का गरजेचा आहे हा कायदा पाहण्याच्या पाठीमागचा उद्देश, की याचं रूपांतर, सुप्रीम कोर्टाचं रूपांतर 1935 मध्ये फेडरल कोर्टामध्ये झालं आणि फेडरल कोर्टाचं पुढे रूपांतर सुप्रीम कोर्टामध्ये झालं. मग काही प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष स्वरूपामध्ये सुद्धा घटनेमध्ये घटना तयार होत असताना याचा समावेश आहे. अशाच तरतुदींचा अभ्यास आपल्याला कशामध्ये करायचा आहे, अशा ज्या तरतुदी आहेत त्याच तरतुदी आपल्याला पाहायच्या आहेत. बाकी सगळ्या ज्या तरतुदी आहेत त्या तुम्ही इतिहास विषयाच्या अँगलमध्ये पाहणार आहोत. इथं फक्त आपल्याला जे की आहे राज्यशास्त्राच्याच दृष्टिकोनातून आपल्याला काय करायचं आहे, या तरतुदी पाहायच्या आहेत. बरोबर आहे. मग 1765 जी दुहेरी नंतरची तरतूद जी होती ती 1765 दुहेरी शासन व्यवस्था होती. मग ही दुहेरी शासन व्यवस्था कशी होती, तर एक मुख्य स्वरूपामध्ये 2 प्रकारची दुहेरी शासन व्यवस्था होती, जे की फौजदारी आणि दिवाणी खातं. आणि दिवाणी आणि फौजदारी या 2 प्रकारची दुहेरी शासन व्यवस्था होती. या 2 मध्ये जे दिवाणी खातं होतं ते कुणाकडे होतं, तर ते इंग्रजांकडे होतं. आणि जे की फौजदारी खातं होतं ते कुणाकडे होतं, मीर जाफरकडे होतं. मग ही काय करण्यात आली, ही तरतूद जी होती ती 1773च्या रेग्युलेटरी ऍक्ट नुसार काय करण्यात आली, रद्द करण्यात आली. ठीक आहे. त्याच्यानंतरची एक मुख्य स्वरूपात लक्षात घ्यायचं की कंपनीने जे केलेलं काम होतं त्या कामाची जी प्रशासकीय बाब म्हणजे प्रशासकीय कागदपत्रे तपासण्यासाठी एक कमिटी स्थापन झाली. आयोगाने असाही प्रश्न विचारला की कुठली कमिटी स्थापन झाली होती, तर लॉर्ड नॉर्थ कमिटी स्थापन झाली होती. आणि या कमिटीच्या शिफारशीनुसार कंपनीचे जेवढेही प्रशासकीय संबंधित कागदपत्रे आहेत ती कागदपत्र ब्रिटिश सरकारचं कडे काय करण्यात यावी, सादर करण्यात यावी, अशा पद्धतीची शिफारस या कमिटीने केली होती. म्हणजे बघा, पहिला कायदा बघितला आपण तो म्हणजे 1773चा रेग्युलेटरी ऍक्ट. या कायद्याची ओळख काय आहे, केंद्रीय प्रशासनाचा पाया घालणारा कायदा म्हणून ओळखलं जातं. बंगालचा गव्हर्नर जनरल बनला. ठीक आहे. कंपनीला काय करण्यात आलं, राजकीय कायदा म्हणजे राजकीय कार्य करण्यासाठी मान्यता मिळाली. नंतरची तरतूद जे की सुप्रीम कोर्टाची स्थापना करण्यात आली 1774ला. कुठे करण्यात आली, तर कलकत्त्यात करण्यात आली. त्याची रचना काय होती, तर 3+1, एक मुख्य न्यायाधीश आणि इतर न्यायाधीश. त्यांची निवड कशी केली जाईल, त्यांची निवड ही जी की आयरिशमध्ये ज्यांनी 5 वर्ष काय केलेलं आहे, काम केलेलं आहे. आणि 5 वर्ष काम केलेल्या असल्यामुळे जे की आहे त्यांची नियुक्ती करण्यात आली. आणि त्यांच्या निर्णयाच्या विरोधात जर जायचं असेल तर त्यांच्या निर्णयाच्या विरोधात असताना कौन्सिल जे की ब्रिटन मधलं आहे तिथं जाऊन तुम्ही काय करू शकत होता, अपील करू शकत होता. ही सुद्धा तरतूद होती. दुहेरी शासन पद्धती ही काय करण्यात आली, रद्द करण्यात आली. एवढ्या महत्वाच्या तरतुदी ज्या आहेत त्या कुठल्या कायद्यामध्ये होत्या, 1773च्या रेग्युलेटरी ऍक्ट मध्ये होता. असा हा पहिला जो की आहे महत्वाचा कायदा. दुसरा जो महत्वाचा कायदा जो आहे तो म्हणजे पिट्स इंडिया ऍक्ट 1784चा. याला इथे काय करण्यात आलं, दुहेरी शासन व्यवस्था करण्यात आली. मग इथली दुहेरी शासन व्यवस्था कशा पद्धतीची होती, तर इथं दुहेरी शासन पद्धतीमध्ये संचालक मंडळ आणि नियामक मंडळ अशा पद्धतीची व्यवस्था होती, अशा पद्धत होती. मग संचालक मंडळाचं काय काम, की कंपनी जो व्यापार करत आहे त्या व्यापाराचं व्यवस्थापन करण्याचं काम हे या संचालक मंडळांतर्गत होईल. आणि जे की राजकीय कारभाराचं जे व्यवस्थापन आहे ते राजकीय कारभाराचं व्यवस्थापन जे की आहे ते नियामक मंडळामध्ये केलं जाईल. अशा पद्धतीची दुहेरी शासन व्यवस्था ही जी की करण्यात आली ती 1784च्या पिट्स ऍक्ट नुसार. बरोबर आहे. म्हणून पहिला कायदा जो की 1773चा रेग्युलेटरी ऍक्ट, दुसरा कायदा म्हणजे इंडिया पिट्स ऍक्ट. त्याच्यानंतरचा जो कायदा आहे की महत्वाचे कायदे ते म्हणजे 4 चार्टर्ड ऍक्ट आले. 4 चार्टर्ड ऍक्ट कुठले आले, त्यातला पहिला जो आला तो 1793चा, दुसरा जो आला तो म्हणजे एक तर 1813चा, तिसरा जो आला तो 1833चा आणि चौथा जो आला तो म्हणजे 1853चा. हे 20-20 वर्षांनी कायदे आले म्हणून ही 4 चार्टर्ड ऍक्ट होती. त्यातला पहिला जो कायदा होता तो म्हणजे 1773चा चार्टर्ड ऍक्ट. मग याच्यामध्ये काय की कंपनीला व्यापार करण्याचा जो अधिकार आहे, महत्वाची तरतूद, किती वर्षासाठी करण्यात आलं, 20 वर्षासाठी करण्यात आलं, ही महत्वाची तरतूद. दुसरा जो चार्टर्ड ऍक्ट होता तो म्हणजे 1813चा चार्टर्ड ऍक्ट. आणि 1813चा जो चार्टर्ड ऍक्ट होता या 1813च्या चार्टर्ड ऍक्ट मध्ये
महत्वाच्या काय तरतुदी करण्यात आल्या की इंग्रजांनी आतापर्यंत कधीही भारतीयांसाठी एज्युकेशनसाठी तरतूद केली नव्हती खूप मोठ्या प्रमाणात. म्हणजे सर्वात अगोदर 1 लाख रुपयापर्यंत जी तरतूद करण्यात आली ती 1813च्या चार्टर्ड ऍक्ट नुसार. आणि स्थानिक स्वराज्य म्हणजे काय आहे, स्थानिक स्वायत्त संस्था आहे, त्यांना कर आकारणीचा जो अधिकार जो मिळाला तो कर आकारणीचा अधिकार 1813च्या जे की आहे कायद्याच्या तरतुदीमध्ये करण्यात आलं. आणि जे अधिकारी आहेत कंपनीचे कुठले, नागरी आणि लष्करी जे अधिकारी आहेत त्यांच्या प्रशिक्षणाची सोय ही या कायद्यामध्ये काय करण्यात आली, या कायद्यामध्ये याची तरतूद करण्यात आली. बरोबर आहे. म्हणून हा जो कायदा आहे दुसरा चार्टर्ड ऍक्ट तो म्हणजे 1813चा. बरोबर आहे. म्हणून पहिला कायदा जो 1773चा, दुसरा 1784चा पिट्स ऍक्ट, नंतरचे चार्टर्ड ऍक्ट आले 2 म्हणजे आतापर्यंत बघितले ते एकूण 4. ठीक आहे. 1813चा जो आहे हा चार्टर्ड ऍक्ट आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर जो चार्टर्ड ऍक्ट आला तो म्हणजे 1833चा चार्टर्ड ऍक्ट, त्याला आपण सनदी कायदा सुद्धा म्हणू. लॉर्ड बेंटिंगची महत्वाची भूमिका होती कारण की बंगालचा जो गव्हर्नर आहे याच्यातली तरतूद, जो बंगालचा गव्हर्नर जनरल होता तो काय बनला, भारताचा गव्हर्नर जनरल बनला. म्हणजे 1700 एक विचार केला तर 1773ला काय झालं की बंगालचा गव्हर्नर होता तो बंगालचा गव्हर्नर जनरल बनला. म्हणजे 1773ला जी तरतूद करण्यात आली होती ती तरतूद आता काय करण्यात आली, 1833च्या चार्टर्ड ऍक्ट नुसार बदल झाला, तो भारताचा गव्हर्नर जनरल बनला. ही पहिली तरतूद. आणि ते कोण बनले तर बेंटिंग बनले. त्याच्यानंतर काय झालं की मुंबई आणि मद्रास गव्हर्नरचे कायदे करण्याचे अधिकार काढण्यात आले. म्हणजे याच्या अगोदर त्यांना अधिकार होते का, तर त्यांना अधिकार होते. आता यापुढे कुणाला अधिकार असतील तर भारताच्या गव्हर्नर जनरलला असतील. म्हणजे मुंबई आणि मद्रास इथले सुद्धा कायदे करण्याचा अधिकार कुणाला मिळाला तर भारताच्या जे की आहे गव्हर्नर जनरलला. ठीक आहे. त्यानंतर नागरी आणि लष्करी संदर्भात कायदे करण्याचे पूर्णतः अधिकार, सर्वोच्च अधिकार सुद्धा कुणाला मिळाले, लॉर्ड बेंटिंगला मिळाले. म्हणजे भारतामध्ये इंग्रजी शिक्षण येण्यामध्ये सुद्धा आणण्यामध्ये सुद्धा महत्वाची भूमिका जी होती ती कुणाची होती, लॉर्ड बेंटिंगची होती. कारण की 1834ला मेकाले आयोग आला होता आणि या मेकाले आयोगाच्या शिफारशीनुसार भारतामध्ये इंग्रजी शिक्षण काय झालं होतं, उपलब्ध झालं होतं. म्हणून हा तिसरा चार्टर्ड ऍक्ट होता तो म्हणजे 1833चा. पुन्हा पहा याच्यातल्या महत्वाच्या ज्या तरतुदी आहेत याच्यामध्ये जे की बंगालचा गव्हर्नर जनरल भारताचा गव्हर्नर जनरल बनला, मुंबई आणि मद्रासचा जो गव्हर्नर होते त्यांचे अधिकार काढण्यात आले आणि पूर्ण अधिकार भारताच्या गव्हर्नर जनरलला देण्यात आले, म्हणजे लॉर्ड बेंटिंगला देण्यात आले. ठीक आहे. आणि नागरी आणि लष्करी संदर्भात सर्वोच्च निर्णय घेण्याचा अधिकार कुणाला मिळाला, लॉर्ड बेंटिंगला मिळाला. ठीक आहे. अशा पद्धतीचा हा जो आहे तिसरा कायदा चार्टर्ड ऍक्ट मधला. बरोबर आहे. त्यातला महत्वाच्या कायदे पाहत असताना पहिला कायदा आपण बघितला 1773चा रेग्युलेटरी ऍक्ट, दुसरा 1784चा पिट्स ऍक्ट, त्यानंतरचे चार्टर्ड ऍक्ट पहिला जो की 1793चा, दुसरा जो की 1813चा, तिसरा 1833चा आणि चौथा चार्टर्ड ऍक्ट आहे तो म्हणजे कुठला, जे की 1853चा. या 1853च्या चार्टर्ड ऍक्ट मध्ये काय झालं की गव्हर्नरच्या कार्याचं काय करण्यात आलं, विभाजन करण्यात आलं. म्हणजे आता याचा आणि पॉल सायन्स मध्ये पाहण्याचा म्हणजे की पुढे या विषयाचा आपण का अभ्यास करतोय, जसं पुढे राष्ट्रपतीला काय झाले, कायदेविषयक अधिकार आणि कार्यकारी विषयक अधिकार काय झाले, प्राप्त झाले. त्या अधिकारांचं बॅकग्राऊंड आपल्याला इथे सापडतं. म्हणून पॉल सायन्सच्याच अँगलनी फक्त आपल्याला काय बघतोय आपण, हे कायद्यांच्या तरतुदी बघत आहोत. आणि ICS परीक्षा ही जी की आहे भरती आणि निवडीसाठी सर्वांसाठी काय करण्यात आली, खुली करण्यात आली. आणि इनडायरेक्टली स्वरूपामध्ये राणीच्या नावानंच काय करण्यात आलं की पुढे 1858चा राणीचा जाहीरनामा आल्यानंतर काम झालं, पण इनडायरेक्टली इथून ती काय झाली, सुरुवात झाली. ही जी कायदे आहेत ही पहिल्या टप्प्यातली कायदे आहेत. 1857चा उठाव होण्याच्या अगोदरची ही जी 6 कायदे होते मी सांगितलं 1773 पासून ते 1853 पर्यंतची, या कायद्यातल्या ज्या तरतुदी होत्या त्या काही प्रमाणामध्ये प्रत्यक्ष स्वरूपामध्ये काही अप्रत्यक्ष स्वरूपामध्ये ज्यावेळेस आपल्या घटनाकारांनी घटना तयार केली त्यावेळेस या तरतुदीचा निश्चितच त्यांनी काय केलेला आहे, विचार केलेला आहे. म्हणून त्या पुढे आपल्याला घटनेमध्ये काय दिसतात, तरतुदी दिसतात. म्हणून राज्यघटनेच्या पार्श्वभूमीचा आपल्याला अभ्यास करत असताना या कायद्यातल्या तरतुदींचा अभ्यास करणं आवश्यक आहे. तर लक्षात आलं का पहिला टप्पा. ठीक आहे. मग दुसरा जो टप्पा आहे तो म्हणजे 1858 ते 1947चा. यामध्ये पाहत असताना काय झालं की पहिला जो कायदा आहे तो म्हणजे 1858चा, तो म्हणजे भारत सरकारचा कायदा किंवा सुशासन कायदा.
कारण की इतिहासामध्ये काय झालं की 1858चा उठाव झाला आणि 1858च्या उठावामध्ये जे की ईस्ट इंडिया कंपनी काय झाली, बरखास्त झाली. कारण की जी 1600ला स्थापन झालेली ईस्ट इंडिया कंपनी होती, त्या कंपनीच्या अंतर्गतच भारतामध्ये काय केला जायचा, कारभार केला जात होता. त्या असंतोषामुळे 1857च्या उठावामुळे ती काय करण्यात आली, रद्द करण्यात आली. आणि आता जो कारभार चालेल तो राणीच्या नावाने चालेल. ठीक आहे. त्याच्यासाठी जे की आहे राणीचा जाहीरनामा आला आणि राणीचा जाहीरनामा आल्यानंतर जो पहिला कायदा आला तो म्हणजे 1858चा सुशासन कायदा. आता या कायद्यामध्ये काय झालं, एक साहजिकच की या कायद्यामधल्या महत्वाच्या ज्या तरतुदी आहेत त्या महत्वाच्या तरतुदींचा अभ्यास करत असताना आपल्याला की कारभार हा कुणाच्या नावाने चालेल, राणीच्या नावाने चालेल. आणि कंपनी काय करण्यात आली, संपुष्टात आली, जी 1600ला स्थापन झालेली. ठीक आहे. आणि सर्व जे अधिकार आहेत ते कुणाकडे हस्तांतरित करण्यात आले, ब्रिटिश राज्यसत्तेकडे काय करण्यात आले, हस्तांतरित करण्यात आले. आणि भारताचं गव्हर्नर जे पद होतं त्याऐवजी कुठलं, व्हाईसराय हे पद काय करण्यात आलं, निर्माण करण्यात आलं. आणि व्हाईसराय हे थेट कुणाचे प्रतिनिधी असतील, राणीचे प्रतिनिधी असतील, जे की पहिले कॅनिंग म्हणून यांनी काय केलं, काम केलं. ठीक आहे. म्हणजे आता राणीच्या नियंत्रणाखाली काय केलं जाईल, जे की आहे राणी कारभार चालवला जाईल. हे 1858च्या सुशासन कायद्यातल्या तरतुदी. पुढची जी तरतूद होती की जे 1784चं दुहेरी शासन जे होतं, म्हणजे 1784ला कुठलं दुहेरी शासन होतं, एक नियामक आणि एक जे की आहे संचालक मंडळ. नियामक मंडळाचं काम होतं जे की कंपनीच्या व्यापाराचं व्यवस्थापन करणं, संचालक मंडळाचं. आणि याचं काय काम होतं, नियामक मंडळाचं काम काय होतं की राजकीय व्यवस्थापन करणं. मग हे काय करण्यात आलं, रद्द करण्यात आलं 1784च्या जे की आहे काय, जे की 1784 जे आहे ते 1858च्या कायद्यानुसार काय करण्यात आलं, रद्द करण्यात आलं. ठीक आहे. त्यानंतर काय झालं की भारतीय प्रशासनावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक काय करण्यात आली, इंडिया कौन्सिल मंडळाची काय करण्यात आली, स्थापना करण्यात आली. मग हा इंडिया कौन्सिलमध्ये येणारा जो व्यक्ती होता तो व्यक्ती कोण होता, तो ब्रिटिश पार्लमेंट मधला मंत्री होता. आणि ब्रिटिश पार्लमेंटचा जो मंत्री होता तो भारत मंत्री, म्हणून भारत मंत्री हे पद काय करण्यात आलं, इथं नियुक्त करण्यात आली. तो कुठला असेल तर ब्रिटिश पार्लमेंट मधला मंत्रिमंडळातला काय होता, तो मंत्री होता. म्हणून भारत मंत्री हे पद निर्माण करण्यात आलं. आणि ही कौन्सिल जी होती या कौन्सिलमध्ये सदस्य किती होते तर 15 सदस्य. साहजिकच अध्यक्ष कोण असणार, भारत मंत्री. मग याची जी रचना होती, याच्या रचनेमध्ये 8 आणि 7, मग 7 सदस्य हे ऑलरेडी जुनी कंपनी जी होती 1600ला स्थापन झालेली त्या कंपनीतले 7 सदस्य आणि 8 राज्यसत्तेतले असे मिळून एक मुख्य स्वरूपातले विचार केलं तर 15 सदस्य आणि एक अध्यक्ष जे की साहजिकच कोण होते तर भारत मंत्री होते. मग यांचं स्वरूप काय होतं तर हे सल्लागारी स्वरूप होतं, सल्ला देण्याच्या बाबतीतलं काम केलं होतं अशा पद्धतीचं. आणि या कायद्यानुसार सचिव पद सुद्धा काय करण्यात आलं होतं, भारतामध्ये निर्माण करण्यात आलं होतं का तर भारतामध्ये निर्माण केलं होतं. आणि या राणीच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं की आता कायदे हे 20-20 वर्षांनी नाही तर आवश्यकतेनुसार केले जातील असं ह्या इथे काय करण्यात आलं, स्पष्ट करण्यात आलं. म्हणून हा जो सुशासन कायदा आहे तो 1858चा कायदा, हा पहिला कायदा. त्याच्यानंतर महत्वाचा कायदा म्हणून ओळखला जातो तो म्हणजे 1861चा भारत परिषद कायदा. आणि 1861चा जो भारत परिषद कायदा आहे त्याला इंडिया कौन्सिल ऍक्ट असं म्हटलं जातं. या कायद्यामध्ये बऱ्याचशा महत्वाच्या तरतुदी काय करण्यात आल्या, आपल्याकडे करण्यात आल्या. आणि या कायद्यातल्या खूप साऱ्या तरतुदी पुढे आपल्याला घटनेमध्ये सुद्धा पाहायला मिळतात का तर पाहायला मिळतात. पहिली तरतूद होती की जे कायदे मंडळ होतं त्या कायदे मंडळाची, भारतीय कायदे मंडळाची पहिली सनद, यामुळे भारतीयांना वैधानिक अधिकार देण्याचा प्रारंभ झाला. म्हणजे या तरतुदीमध्ये भारतीय कायदे मंडळाची ही पहिली सनद होती, यामुळे भारतीयांना वैधानिक अधिकार द्यायला काय झालंय, सुरुवात झाली. आणि गैर सरकारी प्रतिनिधित्व तत्व हे स्वीकारण्यात आलं. म्हणजे सरकारच्या बाहेरच्या व्यक्तींना प्रतिनिधित्व देण्याचं जे तत्व होतं हे तत्व या कायद्यामध्ये काय करण्यात आलं, जी की तरतूद करण्यात आली. ही पहिली तरतूद. दुसरी तरतूद, कायदा बनवण्यासाठी व्हाईसरायचं आपण बघितलं मागच्या याच्यामध्ये जे कौन्सिल होतं, ठीक आहे, जी परिषद होती त्यात कमीत कमी किती 6 आणि जास्तीत जास्त 12 असे अतिरिक्त सदस्य नियुक्त करण्याची सुद्धा काय करण्यात आली, तरतूद करण्यात आली का तरतूद करण्यात आली. ही दुसरी तरतूद. आणि याच कायद्याच्या तरतुदीनुसार बंगाल, पंजाब आणि वायव्य प्रांत इथे प्रांतिक मंडळ काय करण्यात आली, स्थापन करण्यात आली. बघा 1861च्या कायद्यामध्ये काय तरतुदी होत्या, पुन्हा एकदा सांगतो की भारतीय कायदे मंडळाची ही पहिली सनद होती.
की यामुळे भारतीयांना वैधानिक अधिकार प्राप्त झाले 1861च्या कायद्यामधल्या. आणि कायदे मंडळात गैर सरकारी प्रतिनिधित्व नेमण्याचं तत्व स्वीकारण्यात आलं. त्याच्या अनुषंगाने पुढे कायदा बनवण्यासाठी व्हाईसरायच्या कौन्सिलमध्ये कमीत कमी 6 आणि जास्तीत जास्त 12 अशा अतिरिक्त सदस्यांची काय करण्यात आली, नियुक्त करण्याची तरतूद करण्यात आली. हे दुसरी तरतूद. याच कायद्याच्या तरतुदीनुसार काय करण्यात आली, प्रांतिक मंडळ स्थापन करण्यात आली. 3 प्रांतिक मंडळ, जे की बंगाल, पंजाब आणि वायव्य प्रांत. ठीक आहे, ही या तरतुदी. यानंतरची जी तरतूद होती ती म्हणजे कुठली, तर 1861च्या भारत परिषद कायद्यानुसार जे की भारतामध्ये 3 हायकोर्टाची काय करण्यात आली, स्थापना करण्यात आली. ते म्हणजे मुंबई, कलकत्ता आणि मद्रास. मग आता पुढे घटनेमध्ये कलम 214 मध्ये जे की आहे हायकोर्टाच्या बाबत जी तरतूद आहे का, तर ती तरतूद आहे. मग त्याचं बॅकग्राऊंड कुठे सापडतंय, 1861च्या भारत परिषद कायद्यानुसार. म्हणजे आजही भारतामध्ये हायकोर्टची रचना आहे का, तर ती आहे. जसं आज विचार केलं तर 25 हायकोर्ट ही काय आहेत भारतामध्ये आहेत का, तर 25 हायकोर्ट आहे. त्यातली ही पहिली 3 हायकोर्ट होती, मुंबई, कलकत्ता आणि मद्रास. या तिन्ही बद्दल जर विचार करायचं तर मद्रास ही भारतातली पहिली महानगरपालिका होती. ठीक आहे, कलकत्ता हे एक स्वरूपातलं विद्यापीठ होतं आणि मुंबई हे काय आहे, हायकोर्ट आहे. अशा या सगळ्या गोष्टीच्या महत्वाच्या ज्या तरतुदी होत्या त्या 1861च्या तरतुदी याच्यामध्ये होत्या. आणि याच कायद्यामध्ये खातेनिहा पद्धती स्वीकारण्यात आली. ऍक्च्युअली कॅनिंगने ही 1859ला हे सुरुवातीलाच सुरू केलं होतं, परंतु या कायद्यानुसार कायदेशीर मान्यता काय झाली, की प्राप्त झाली, की खातेनिहाय पद्धती म्हणजे काम करत असताना खात्यावाईज काम केलं जाईल. जसं की पुढे ते मंत्रिमंडळात सुद्धा आपल्याला खाती वाटप दिसली. त्याचं बॅकग्राऊंड इनडायरेक्टली इथून सापडतं. आणि इमर्जन्सीच्या काळामध्ये जे की आहे कायदे मंडळाच्या संमतीविना अधिसूचना काढण्याचा अधिकार हा कुणाला होता, व्हाईसरायला होता. म्हणजे इनडायरेक्टली हे पुढे अधिकार कुणाला आले, घटनेमध्ये राष्ट्रपतीला आले का, तर राष्ट्रपतीला आले. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असणं काय आहे, आवश्यक आहे. अशा पद्धतीचा जो कायदा आहे तो कायदा म्हणजे कधीचा, जो की 1861चा भारत परिषद कायदा. आणि त्यानंतरचा जो कायदा आहे तो म्हणजे 1892चा दुसरा भारत परिषद कायदा. इथे प्रांतिक कायदे मंडळ होती जी त्याच्या काही अशासकीय सदस्यांना नॉमिनेट करण्याची जी तरतूद होती, ही तरतूद काय करण्यात आली, 1892च्या कायद्यामध्ये करण्यात आली का, तर 1892च्या कायद्यामध्ये करण्यात आलं. ही 2 काय होती तर महत्वाची कायदे जी की होती 1861चा भारत परिषद कायदा आणि दुसरा भारत परिषद कायदा. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बाबतीतल्याही काही गोष्टी बाबत तरतुदी सुद्धा काय करण्यात आल्या होत्या, या कायद्यामध्ये करण्यात आल्या होत्या. पण आपण फक्त पॉल सायन्सच्या अँगलनीच बघत आहोत. ठीक आहे, आणि त्याच्यानंतरची जी 3 कायदे आहेत या 3 कायद्यांचा विचार करत असताना जो आहे तो म्हणजे 1909चा मोर्लमेंट कायदा, 1919चा चेम्सफोर्ड कायदा आणि 1935चा भारत परिषद कायदा. ही 3 कायदे आहेत महत्वाचे. इथे सुद्धा आयोगाने बऱ्याच प्रमाणामध्ये काय केलेले आहेत, प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे बघा 1909चा जो कायदा आहे तो म्हणजे कुठला, मोर्लोमेंट कायदा. यामध्ये मोर्लो आणि मेंटो, म्हणजे मोर्लो हे भारत मंत्री होते आणि मेंटो हे व्हाईसराय होते. म्हणजे आता मोर्लोला सांप्रदायिक मतदारसंघाचा जनक का म्हणायचे, कारण की त्यांनी साहजिकच आहे की तिथे मुस्लिम मतदारसंघांची जी तरतूद होती ती तरतूद करण्यामध्ये त्यांची भूमिका होती. ठीक आहे, आणि केंद्र आणि प्रांतिक कायदे मंडळाच्या आकारामध्ये सुद्धा काय झाली, वाढ झाली. याच्यामध्ये दुसरी जी तरतूद होती. ठीक आहे, आणि इंडियन कौन्सिल जे की होतं आपण बघितलं 1858ला की 16 असणारी सदस्य संख्या ही किती 60 करण्यात आली, म्हणजे वाढवण्यात आली. आणि एक्झिक्युटिव्ह मंडळासह ती कितीपर्यंत करण्यात आली, 69 म्हणजे 69 पर्यंत करण्यात आली. म्हणजे बघा जो 1909चा मोर्लमेंट कायदा होता याच्यामध्ये केंद्रात आणि प्रांतीय कायदे मंडळाच्या आकार काय करण्यात आलं, वाढवण्यात आलं. इंडिया कौन्सिलमध्ये जी 16 सदस्य होती ती 60 पर्यंत करण्यात आली आणि एक्झिक्युटिव्ह मंडळासहित ती 69 करण्यात आली. ठीक आहे, त्याच्यानंतरची जी तरतूद आहे याच्यामध्ये प्रथमतः निवडणुकीचं जे तत्व आहे, प्रथमतः निवडणुकीचं तत्व हे या 1909 कायद्यानुसार काय करण्यात आलं, स्वीकारण्यात आलं. आणि स्वतंत्र मतदारसंघाची संकल्पना इथे मान्य करण्यात आली, जे की मुस्लिम समाजाला इथे प्रतिनिधित्व द्यायला ठीक आहे सुरुवात झाली. आणि भारतीय उच्च आयुक्त असं पद हे इंग्लंडमध्ये सुद्धा काय करण्यात आलं, निर्माण करण्यात आलं. आणि व्हाईसरायची जी ऍक्टिव्ह कौन्सिल होती, म्हणजे जे की त्या कौन्सिलमध्ये कोण होते पहिले भारतीय, असा साधा प्रश्न आयोगाने विचारला होता, तर ते सत्येंद्र प्रसाद सिन्हा होते. अशा महत्वाच्या तरतुदी फक्त पॉल सायन्सच्या अँगलनी आपण राज्यशास्त्राच्या अँगलनी बघितल्या 1909च्या कायद्यामध्ये. पुढचा जो कायदा आहे तो म्हणजे 1909चा, तो म्हणजे मॉन्टेगू चेम्सफोर्ड कायदा.
याच्यामध्ये 1900 तरतूद काय होते की प्रांतांमध्ये द्विदल राज्य पद्धती सुरू करण्यात आली. कुठे? प्रांतात. म्हणजे बघा, गोंधळ नाही होऊन द्यायचा. दुहेरी शासन हे 1765, त्याच्यामध्ये फौजदारी आणि दिवाणी खातं होतं. 1784चं दुहेरी शासन पद्धती, त्याच्यामध्ये संचालक मंडळ आणि नियामक मंडळ होतं. आणि त्यानंतर 1909चा जो कायदा होता त्याच्यामध्ये द्विदल राज्य पद्धती होती. आणि त्या द्विदल राज्य पद्धतीमध्ये राखीव आणि सोफीव अशा पद्धतीची प्रमुख काय होती? प्रांतिक विषय होती. राखीव हे इंग्रजांकडे होतं आणि सोफीव हे भारतीयांकडे होतं. अशा पद्धतीने प्रांतामध्ये द्विदल राज्य पद्धती सुरू करण्यात आली. ती किती प्रांतांमध्ये सुरू करण्यात आली? तर ती 8 प्रांतांमध्ये काय करण्यात आली की द्विदल जे की आहे राज्य पद्धती सुरू करण्यात आली. त्याच्यामध्ये विचार जर केला तर बेंगॉल असेल, बॉम्बे असेल, मद्रास असेल, मध्य प्रांत असेल, बिहार असेल, पंजाब असेल, आसाम असेल आणि संयुक्त प्रांत असेल, अशा या 8 प्रांतांमध्ये द्विदल राज्य पद्धती काय करण्यात आली? सुरू करण्यात आली. इथे प्रांतिक विषय मी ऑलरेडी सांगितले, या पद्धतीचा मुद्दा होता. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर इथे कुणाला प्रतिनिधित्व देण्यात आलं? तर शीख, ख्रिश्चन जे भारतीय आहेत, अँग्लो इंडियन आणि युरोपियन स्वातंत्र्य म्हणजे युरोपियन आहेत, यांना काय देण्यात आलं? प्रतिनिधित्व देण्यात आलं. जसं 1909च्या कायद्यामध्ये कुणाला जे की आहे मुस्लिमांना देण्यात आलं, तसंच 1919च्या कायद्यामध्ये शीख, ख्रिश्चन असतील, अँग्लो इंडियन असतील, यांना काय देण्यात आलं? प्रतिनिधित्व देण्यात आलं. ठीक आहे. आणि लंडनमध्ये सुद्धा भारतासाठी उच्चायुक्त जे की आहे नवीन पद काय करण्यात आलं? इथं पण काय करण्यात आलं? कायद्यामध्ये नियुक्त करण्यात आलं. अशा पद्धतीची महत्वाची सुद्धा तरतूद इथे होती. लोकसेवा आयोगाच्या स्थापनेची तरतूद करावी, याच्याच अनुषंगानं 1923ला जे की पुढे आपल्याकडे ली आयोग स्थापन झाला आणि त्या ली आयोगाच्या शिफारशीने आपल्याकडे काय करण्यात आलं की लोकसेवा आयोगाची काय करण्यात आली? स्थापना करण्यात आली. का? तर लोकसेवा आयोगाची काय करण्यात आली? स्थापना करण्यात आली. शेषाधिकार हे कुणाकडे देण्यात आले? पुढची तरतूद केंद्राकडे देण्यात आली. शेषाधिकार हे कुणाकडे देण्यात आले? केंद्राकडे देण्यात आले. अशा पद्धतीची तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आली. आणि मर्यादित मताधिकार म्हणजे ज्यांच्याकडे संपत्ती आहे आणि ज्यांना काय आहे? एज्युकेशन आहे, याच आधारावर मतदान करण्याचा अधिकार काय झाला? देण्यात आला. म्हणून मर्यादित मताधिकाराबाबतची जी तरतूद ही याच्यामध्येच करण्यात आली. कारण की पुढे आपण बघितलं की खूप कमी लोकांना मतदान करण्याचा काय होता? अधिकार होता. ठीक आहे. आणि प्रांताचा जो अर्थसंकल्प आहे तो केंद्रीय अर्थसंकल्पापासून काय वेगळा मांडायला काय झाली? सुरुवात झाली. आपण बघितलं की 1924 पासून सुद्धा रेल्वेचा सुद्धा काय वेगळा मांडला सुरुवात झाली होती. आणि जो अलीकडे एकत्रच मांडला जातो. ठीक आहे. आणि केंद्राचा आणि राज्याचा ऑलरेडी काय केला जातो? वेगवेगळा मांडला जातो. म्हणजे हे सुद्धा आपल्याला भविष्यामध्ये आपल्याला घटना तयार होत असताना या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्या घटनाकारांनी पुढे यावरून लक्षात येतं की तो केलेला आहे. ठीक आहे. अशा पद्धतीच्या ज्या महत्वाच्या ज्या तरतुदी होत्या त्या 1919च्या जे की आहे चेम्स्फोर्ड कायद्यामध्ये करण्यात आलेल्या होत्या. ठीक आहे. त्याच्यानंतरचा जो कायदा आहे याच्यामध्ये बघत असताना काय होतं की कनिष्ठ सदन आणि वरिष्ठ सदनाचा समावेश होता. मग या कायद्यानुसार कनिष्ठ सदनामध्ये किती? 145 सभासद होती. त्याच्यामध्ये 104 सदस्य हे प्रांतातून लोकांनी निवडून दिलेले होते, जे की निवडून आलेले होते. आणि 26 जे सदस्य होते ते सरकारी सदस्य होते आणि 15 सदस्य हे काय होते? गैर सरकारी. म्हणजे हे पूर्ण सदस्य काय होते? नॉमिनेट केलेले होते, नामनिर्देशित केलेले. आणि बाकी हे निवडून आलेले होते. पण कुठून निवडून आलेले? की प्रांतातून निवडून आलेले होते. अशा पद्धतीचं कनिष्ठ सदन होते 145 सभासद. आपण बघतो की पुढेच या सदनाचं पुढे रूपांतर होत असताना 1952च्या नंतर त्याची नावं बदलली. ठीक आहे. मग पुढे आपण बघितलं की आपल्या जी लोकसभा आणि राज्यसभा जी तयार झाली ती लोकसभा आणि राज्यसभेचं जे बॅकग्राऊंड आहे ते इथं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर जे की आहे वरिष्ठ सदन, या वरिष्ठ सदनामध्ये 60 सभासदांचा समावेश होता. आणि या 60 सदस्यांपैकी 34 जे सदस्य होते ते निवडून आलेले होते. त्यापैकी 10 मुस्लिम समावेश होता. आणि जे की आहे नॉमिनेट असलेले त्याच्यामध्ये जी की होती 6 गैर सरकारी स्वरूपामध्ये आणि जे की आहे 20 अशा पद्धतीची काय होती? तिथली रचना होती का? तिथली रचना होती. याबाबत आपण सविस्तर स्वरूपामध्ये आकडे आहेत संसदीय कार्यपद्धतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे त्याचं पूर्ण बॅकग्राऊंड आपण तिथे बघू. इथून फक्त इथे कनिष्ठ सभागृह आणि वरिष्ठ सभागृह किती सदस्य होते एवढ्या जरी गोष्टी आपण लक्षात ठेवू शकलो तरी पुढे आपल्याला त्या कामाला येतील. ठीक आहे. लक्षात आलं? असा हा दुसरा जो कायदा आहे तो दुसरा कायदा म्हणजे 1919चा कायदा. ठीक आहे.
त्याच्यानंतरचा जो महत्वाचा मी सांगितलं तो कायदा आहे, जो की सर्वात महत्वाचा कायदा आहे, जो की आयोगाने खूप वेळा याच्यावर प्रश्न विचारलेले आहे या कायद्यातल्या तरतुदीबद्दल, ते आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. म्हणून जो 1935चा जो कायदा आहे तो भारत परिषद कायदा आहे 1935चा. कारण की 1935च्या कायद्याला भारतीय राज्यघटनेची प्रतिकृती असं म्हटलं जातं का, तर प्रतिकृती असं म्हटलं जातं. ज्यावेळेस घटना तयार करायची म्हणजे घटना लागू होऊपर्यंत कुठल्या कायद्याने भारतीय राज्यघटनेचा म्हणजे भारतातला कारभार चालवला जाईल तो सुद्धा 1935च्या कायद्याने काय केला जाईल, चालवला जाईल, अशा पद्धती सुद्धा ठरवण्यात आलं. म्हणून हा महत्वाचा कायदा आहे. केंद्र आणि राज्यांचे जे संबंध आहेत, केंद्र आणि राज्यांचे प्रशासकीय संबंध आहेत, कायदेविषयक संबंध आहेत, या सगळ्या गोष्टींचं बॅकग्राऊंड इथे सापडतं. इमर्जन्सी आणीबाणीच्या बाबत मुद्द्यांचा सुद्धा समावेश आपल्याला या कायद्यांमध्ये आहेत, या कायद्याच्या तरतुदीमध्ये सापडतं. म्हणून हा महत्वाचा कायदा आहे. खूप वेळा याच्यावर आयोगाने काय केलेले आहेत, प्रश्न विचारलेले आहेत. हा कायदा आपल्याला माहित असणं काय आहे, आवश्यकच आहे. यातल्या सगळ्या तरतुदी आपल्याला माहितच असल्या पाहिजे. म्हणून यातल्या तरतुदी जर बघितल्या तर याच्यामध्ये 321 कलमांचा समावेश होता आणि 10 परिशिष्ट होती. यातल्या ज्या महत्वाच्या तरतुदी बघत असताना जे की आहे, संघसूची 59 विषय असतील, प्रांत सूची जी असतील ती 54 असतील आणि समवर्ती सूचीमध्ये किती असतील तर 36 असतील. पुढे ज्यावेळेस आपली घटना तयार झाली तर मूळ घटनेमध्ये काय होतं, ही जी संघसूची म्हणजेच काय आहे, केंद्र सूची आहे, त्या केंद्र सूचीमध्ये किती होते तर 97 विषय होते. प्रांत सूची म्हणजे राज्य सूची होती की त्याच्यामध्ये 66 विषय होते आणि समवर्ती सूची होती तर त्याच्यामध्ये किती होती तर त्याच्यामध्ये 47 सदस्य होते. म्हणजे केंद्र सूची म्हणजे असा जो विषय की त्याच्यावर तरतूद करण्याचा अधिकार केंद्राला आहे. राज्य सूची म्हणजे आहे की तिथं राज्य काय करेल, कायदा करेल. आणि समवर्ती सूची असेल तर तिथं केंद्र आणि राज्य दोघंही करतील का तर दोघंही करतील. अशा पद्धतीचा जो जे की आहे केंद्र आणि राज्यांच्या अधिकारांची विभागणी आणि या सूचीच्या माध्यमातून केंद्र आणि राज्यांच्या अधिकारांचं विभाजन जे करण्यात आलं ते विभाजन आपल्याला त्याचं जे बॅकग्राऊंड आहे घटनेमध्ये आहे त्याचं बॅकग्राऊंड आपल्याला 1935च्या कायद्यामध्ये सापडत आहे. जसं आज जर विचार केला तर संघ सूचीमध्ये किती विषयाचा समावेश आहे तर आज 100 विषय आहेत. इथे जर विचार केला तर 61 विषय आहेत आणि इथे जर विचार केला तर किती आहेत 52 विषय आहेत. म्हणजे आजही घटनेमध्ये जरी विषय कमी झाले असले किंवा कुठे वाढलेले असले तरी त्या विषयांचा क्रमांक काही बदललेला नाहीये. म्हणजे ज्या विषयाचा क्रमांक आहे आज विचार केला की 100 विषय झाले आहेत, परंतु याचा अर्थ एखादा रद्द झालेला आहे, कमी झालेला आहे, तो कॅन्सल केलेला नाही, रद्द केलेला नाही. तो रद्द आहे परंतु त्याचा क्रमांक तोच आहे, तो ऍड झालेला आहे. नाहीतर असं नाही की जे की आहे 66 जे की आहेत 66 चे 61 झाले, मग 61 झाल्यानंतर जी की आहे ज्याचा क्रमांक आहे तो बदललेला आहे, तो क्रमांक काय झालेला नाहीये, बदललेला नाहीये. ठीक आहे, हे एक लक्षात घ्यायचं. पुढे आपण आपल्याला सविस्तर स्वरूपामध्ये मुद्दा येणार आहे, त्याच्यावर आपण अभ्यास करणारच आहोत, परंतु बेसिक स्वरूपामध्ये या गोष्टी आपल्याला माहित असणं काय आहे, आवश्यक आहे. म्हणून दुसरी जी तरतूद होती की प्रांतांमध्ये दुहेरी म्हणजेच द्विदल शासन व्यवस्था काय करण्यात आली, रद्द करण्यात आली. म्हणजे 1919च्या कायद्यानुसार काय करण्यात आली होती, प्रांतांमध्ये काय जे की दुहेरी म्हणजेच त्याला काय म्हणायचे, द्विदल शासन व्यवस्था ही रद्द करण्यात आली आणि त्याच्या ऐवजी काय करण्यात आलं, प्रांतिक स्वायत्तता देण्यात आली. आयोगाने हा खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे. बघा 1935च्या कायद्यातल्या तरतुदी पुन्हा एकदा सांगतो, महत्वाचा आहे की महत्वाच्या सूची होत्या, संघ सूची जे की आहे, प्रांत सूची आणि समवर्ती सूची. या 3 स्वतंत्र सूचीच्या माध्यमातून केंद्र आणि राज्यांचे काय करण्यात आले, अधिकारांची काय करण्यात आली, विभागणी करण्यात आली. प्रांतामध्ये काय करण्यात आलं, दुहेरी आणि द्विदल ही जी आहे काय शासन व्यवस्था ही काय करण्यात आली, त्याच्या ऐवजी प्रांतिक स्वायत्तता ही करण्यात आली. ठीक आहे, त्याच्यानंतर द्विग्रही कायदे मंडळाची तरतूद काय करण्यात आली, स्वीकारण्यात आली. मग द्विग्रहीमध्ये वरिष्ठ आणि कनिष्ठ ग्रह अशा पद्धतीची तरतूद आली. ती किती प्रांतांमध्ये तर 11 प्रांतांपैकी किती प्रांतांमध्ये, 6 प्रांतांमध्ये. म्हणजे काय करण्यात आलं, प्रांतिक स्वायत्तता देण्यात आली, बरोबर आहे. आणि कायदे मंडळाची तरतूद करत असताना कशी करण्यात आली, द्विग्रही, ती म्हणजे कशी, वरिष्ठ आणि कनिष्ठ. आणि किती प्रांतांमध्ये, 11 पैकी 6 प्रांतांमध्ये करण्यात आली. त्याच्यामध्ये बंगाल प्रांत होता, बॉम्बे होता, मद्रास होता, बिहार होता, आसाम होता आणि संयुक्त प्रांत होता. अशा पद्धतीची काय करण्यात आली, जी की द्विग्रही कायदे मंडळ काय करण्यात आली, व्यवस्था करण्यात आली. नंतरची जी महत्वाची जी तरतूद होती ती म्हणजे इंडिया कौन्सिल रद्द करण्यात आलं. आता हे इंडिया कौन्सिल कधी स्थापन झालेलं होतं, हे इंडिया कौन्सिल जे 1858चा राणीचा जाहीरनामा आला होता त्या इंडिया कौन्सिल रद्द करण्यात आलं होतं.
त्याचे अध्यक्ष जे कोण होते तर भारत मंत्री होते. त्याचंही स्वरूप सल्लागार स्वरूपाचं होतं, म्हणून ते रद्द केलं आणि एक सल्लागार मंडळ काय करण्यात आलं, स्थापन करण्यात आलं. त्याच्यानंतरची जी तरतूद होती की प्रांतात द्विदल राज्य पद्धती काय करण्यात आली, रद्द करण्यात आली होती, जी 1919ला सुरू करण्यात आली होती. आणि प्रांतांना काय देण्यात आलं, स्वायत्तता देण्यात आली. ठीक आहे. आणि केंद्रामध्ये दुहेरी शासन व्यवस्था सुरू करण्यात आली. कुठली तरतूद, केंद्रामध्ये कुठली, दुहेरी शासन व्यवस्था काय करण्यात आली, जे की 1919ला कुठे होती, प्रांतात होती. तीच कुठे पुढे 1935च्या कायद्यानुसार केंद्रामध्ये काय करण्यात आली, लागू करण्यात आली. आणि 1935ला फेडरल कोर्टाची स्थापना, पुढची तरतूद काय, 1935ला फेडरल कोर्ट. जे मी सांगितलं की 1774ला जे सुप्रीम कोर्ट कलकत्त्याला स्थापन करण्यात आलं होतं, त्याचंच रूपांतर पुढे 1935ला कशामध्ये करण्यात आलं, फेडरल कोर्टामध्ये करण्यात आलं का, तर फेडरल कोर्टामध्ये करण्यात आलं. आणि म्यानमार हा भारतापासून, म्हणजेच काय, ब्रह्मदेश हा भारतापासून वेगळा करण्यात आला. आणि ओडिसा आणि सिंधू प्रांत हे काय करण्यात आले, निर्माण करण्यात आले. ठीक आहे. आणि शेषाधिकार ठरवण्याचा अधिकार जो कोणाला, गव्हर्नर जनरलला होता, जो की 1919च्या कायद्यानुसार तो केंद्र सरकारकडे होता. बघा, आल्या लक्षात महत्वाच्या तरतुदी. आणि हा खूप महत्वाचा कायदा आहे. ठीक आहे, लक्षात येते. यानंतरची तरतूद या कायद्यानुसार की केंद्र आणि राज्य यांच्यातले जे प्रशासकीय संबंध आहेत, आपण पुढे 256 आर्टिकल आहे, केंद्र आणि राज्याच्या संबंधाची तरतूद सुद्धा 1935च्या कायद्यामध्ये येते. आणि आणीबाणीची तरतूद, ही आणीबाणीची तरतूद 1935च्या कायद्यामध्ये, राज्यघटनेमध्ये नाही. राज्यघटनेतली आर्टिकल वेगळी. 1935च्या कायद्यामध्ये जी की आहे 352, 353 आणि 350 अशी काय करण्यात आली, सूचित करण्यात आली होती 1935च्या कायद्यानुसार. जे की पुढे घटनेमध्ये 352, 356 आणि 360 ही आर्टिकल आहेत आपल्या इमर्जन्सीच्या बाबतीमध्ये. मतदानाचा जो अधिकार होता हा त्यावेळेस 1935च्या कायद्यामध्ये किती, तिथे जर विचार केला तर 10% होता. ज्यावेळेस 1937ला काय झाल्या होत्या, निवडणुका झाल्या होत्या, त्या निवडणुकीमध्ये जर विचार केला तर किती लोकांनी मतदान केलं होतं, तर 10%पर्यंतच लोकांनी काय केलं होतं, मतदान केलं होतं. ठीक आहे. आणि 1900 नंतरची जी तरतूद होती की 1935च्या कायद्यामध्ये संघराज्याचे कायदेमंडळ, राज्यसभा म्हणजेच जे की आहे 156 त्यापैकी 104 हे संस्थानिकांचे नॉमिनेट केलेले सदस्य होते. आणि फेडरल असेंब्लीमध्ये 250 पैकी 125 हे काय होते, संस्थानिकातून संस्थानिकांचे होते, प्रतिनिधी होते. म्हणजे आपलं मी सांगितलं त्याप्रमाणे आपल्या लोकसभेचं आणि राज्यसभेचं काय आहे हे बॅकग्राऊंड आहे. बघा, 1935च्या कायद्यामध्ये संघराज्याचे कायदेमंडळ, त्याच्यामध्ये राज्यसभा म्हणजे 156 त्यापैकी 104 संस्थानिकांचे नॉमिनेट होते. आणि फेडरल असेंब्लीमध्ये 150 पैकी 125 संस्थानिकांचे काय होते, प्रतिनिधी होते. ही सुद्धा तरतूद होती. खऱ्या अर्थानं जे की आहे 1919 पेक्षा हा खराब काय आहे, कायदा आहे, अशा पद्धतीची जी टीका आहे ती टीका सुद्धा जी की आहे राजगोपालचारी यांनी केली होती. ठीक आहे. म्हणजे दुशासनापेक्षा सुद्धा खराब आहे अशा पद्धतीचं मत एक सहज जोड्या लावांमध्ये आयोगाने विचारलं होतं की कुणाचं मत आहे, काय आहे. अशा पद्धतीच्या महत्वाच्या ज्या शिफारशी होत्या त्या या कशाच्या कायद्यामध्ये होत्या, 1935च्या कायद्यामध्ये होत्या. बरोबर आहे. त्यानंतरचा जो कायदा आहे तो म्हणजे भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा 1947. भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा म्हणजे काय की कायदा हा काय करण्यात आलं, त्याचं विधेयक तयार करण्यात आलं. ते विधेयक काय करण्यात आलं, ब्रिटिश पार्लमेंट मध्ये मांडण्यात आलं. त्या विधेयकाचं कायद्यात रूपांतर झालं आणि कायद्यात रूपांतर होऊन त्या कायद्यानुसार आपल्याला काय मिळालं, भारताला स्वातंत्र्य मिळालं. म्हणून त्याबाबत अगोदर काही घोषणा झाल्या की फेब 1947ला राजवट काही संपुष्टात येण्याची घोषणा कोणी केली होती, तर ॲटलीने केली होती का, तर ती ॲटलीने केली होती. आणि 1947ला माउंट बॅटन योजना, त्यालाच आपण बाल्कन प्लॅन असं म्हटलं. ठीक आहे. तर यांनी पण उल्लेख होता की 1948 पर्यंत काय करण्यात येईल, राजवट जी आहे ब्रिटिशांची ती काय येईल, संपुष्टात येईल. ठीक आहे. आणि व्हाईसराय हे पद काय करण्यात आलं होतं, रद्द केलं. म्हणजे 1858ला जे व्हाईसराय हे पद काय करण्यात आलं होतं, निर्माण करण्यात आलं होतं, ते गव्हर्नर जनरल म्हणून परत काय करण्यात आलं, नवीन पद नियुक्त करण्यात आलं. सेम भारत मंत्रीपद हे याच वेळेस काय करण्यात आलं होतं, निर्माण करण्यात आलं होतं. जे की भारत मंत्री हे ब्रिटिश पार्लमेंट मधले जे की आहे मंत्री होते आणि व्हाईसराय हे राणीचा काय होता, प्रतिनिधी होता. हे दोन्ही पद काय करण्यात आली, इथे रद्द करण्यात आली. आणि संस्थान आहेत, या संस्थानांना
ज्यांना भारतात जायचं ते भारतात जाऊ शकतात, ज्यांना पाकिस्तानात जायचंय ते पाकिस्तानात जायची. जी 562 संस्थानं होती त्यापैकी 552 ही जी की भारतात आली, बाकीची जी आहेत ती कुठे पाकिस्तानात गेली. अशा पद्धतीची जी मुभा जी आहे ती सुद्धा याच कायद्याच्या तरतुदीनुसार मिळाली होती. आणि हा कायदा तयार करत असताना विधेयक मांडण्यात आलं, भारताच्या स्वातंत्र्याचं विधेयक, जे की ब्रिटिश पार्लमेंटमध्ये मांडण्यात आलं. आणि ब्रिटिश पार्लमेंटमध्ये मांडत असताना 4 जुलै 1947ला ते ब्रिटिश संसदेमध्ये काय करण्यात आलं, मांडण्यात आलं. 5 जुलैला ते काय झालं, संमत झालं. आणि ब्रिटिश राज्यसत्तेने त्याला 18 जुलै 1947ला कायदा केला त्याचा. आणि या कायद्याच्या अनुषंगाने पुढे आपल्याला 15 ऑगस्ट 1947ला काय मिळालं, स्वातंत्र्य मिळालं. आणि इथे ब्रिटिश राजवट ही काय झाली, संपुष्टात आली. आणि नवीन राज्यघटना तयार होऊपर्यंत 1935च्या कायद्याने काय केलं जाईल, ही व्यवस्था केली जाईल का, तर व्यवस्था केली जाईल. अशा पद्धतीची जी तरतूद जी आहे ती या 1947च्या कायद्यामध्ये करण्यात आली. अशी ही सगळी महत्वाची काय आहेत, कायदे आहेत. मी सांगितलं की 1773 ते 1947 पर्यंतची कायदे होती. जसं की 1773च्या कायद्यामधल्या महत्वाच्या तरतुदी होत्या की केंद्रीय प्रशासनाचा पाया घालण्याचं काम केलं, सुप्रीम कोर्टाची स्थापना करण्यात आली तिथे, ते सुद्धा महत्वाची तरतूद होती जी पुढे आपल्या या सगळ्या मुद्द्यांमध्ये समावेश करण्यात आली. ठीक आहे. त्यानंतरचा जो कायदा जो होता की जे की पुढे आपण बघितलं की 1784चा पिट्स ऍक्ट, त्याच्यामध्ये दुहेरी शासन होतं. त्यानंतर 4 चार्टर्ड ऍक्ट आली. त्या 4 चार्टर्ड ऍक्टमध्ये जे की आहे टप्प्याटप्प्याने काही बदल करण्यात आले. जसं की 1813मध्ये शिक्षणाची तरतूद करण्यात आली. ठीक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेला टॅक्सेस लावण्याची मुभा मिळाली. ठीक आहे. प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली. 1833 पासून काय झालं, जो बंगालचा गव्हर्नर जनरल होता तो भारताचा गव्हर्नर जनरल बनला. शेषाधिकार हे केंद्राकडे आले. या तरतुदी झाल्या. कायदे करण्याचा अधिकार हा भारताच्या गव्हर्नर जनरलला आला. 1853चा जो कायदा होता त्या कायद्यामध्ये सुद्धा काय ICS परीक्षेबाबत मुद्दा झाला. आणि गव्हर्नर जनरलच्या कार्याचं काय करण्यात आलं, विभाजन करण्यात आलं. आणि मग 1857चा उठाव झाल्यानंतर, असंतोष निर्माण झाल्यानंतर जी ईस्ट इंडिया कंपनी स्थापना झाली होती 1600ला, ती बरखास्त करण्यात आली. आणि सुशासन कायदा आला 1858चा. राणीचा जाहीरनामा आला. त्या राणीच्या जाहीरनाम्यामध्ये जे की आहे ते आवश्यकतेनुसार कायदे केले जातील असं सांगण्यात आलं. आणि मग जे की आहे स्वतंत्र स्वरूपामध्ये जे की व्हायसराय हे पहिले कॅनिंग झाले, भारत मंत्री पहिले जे की स्टॅनले झाले. आणि जे की आहे भारत मंत्री हा पार्लमेंटमधून येणारा व्यक्ती होता, पार्लमेंटमधला मंत्री होता. आणि तो जे की आहे सल्लागार मंडळ म्हणून म्हणजे कौन्सिलचा तो काय हेड म्हणून त्यांनी काम केलं. त्याच्यानंतर एक मुख्य स्वरूपामध्ये बघितलं की 1861चा कायदा. या 1861मध्ये आपल्याकडे 1861च्या कायद्यानुसार 1862ला आपल्याकडे 3 हायकोर्ट स्थापना केली. तीच रचना पुढे आपल्याला बघितली जी की सध्या 25 आपल्याकडे काय आहेत, हायकोर्ट आहेत. ठीक आहे. जो की महत्वाचा कायदा म्हणून ओळखला जातो 1861चा. 1892च्या कायद्यानुसार आपल्याकडे काय करण्यात आलं, जे की आहे 20 वर्षासाठी जे की आहेत कायद्यांच्या बाबतीतली तरतूद होत्या, त्याच्यामध्ये काही तरतुदी करण्यात आल्या. ठीक आहे. स्थानिक स्वराज्याच्या बाबतीत सुद्धा होत्या तरतुदी. आणि 1909चा जो कायदा होता मोर्लोमेंट कायदा, त्या 1909च्या मोर्लोमेंट कायद्यामध्ये निवडणुकीचं तत्व स्वीकारण्यात आलं, मुस्लिमांना मतदारसंघ देण्यात आली. ठीक आहे. ही यात सांप्रदायिक जनक म्हणून मोर्लोला ओळखण्यात आलं. 1919च्या कायद्यामध्ये, चेंजफोड कायद्यामध्ये काय करण्यात आलं, प्रांतांमध्ये द्विदल शासन पद्धती सुरू करण्यात आली, जे की 1935च्या कायद्यानुसार ते केंद्रात सुरू करण्यात आली. ठीक आहे. म्हणजे 1919च्या कायद्यामध्ये शीख असतील, युरोपियन असतील, ख्रिश्चन असतील यांना सुद्धा काय प्रतिनिधित्व द्यायला काय झाली, सुरुवात झाली. आणि खऱ्या अर्थानं महत्वाचा जो कायदा आहे तो म्हणजे 1935चा कायदा. त्या 1935च्या कायद्यामध्येच आपल्याकडे काय करण्यात आली की प्रमुख स्वरूपामध्ये केंद्रसूची, राज्यसूची, समवर्ती सूची याच्यानुसार केंद्र आणि राज्यांच्या अधिकारांची विभागणी करण्यात आली. प्रांतिक स्वायत्तता देण्यात आली. ठीक आहे. किती प्रांतिक स्वायत्तता देण्यात आली. आणि तिथे काय करण्यात आलं, जे 1919ला सुरू झालेलं प्रांतांमधलं दुहेरी शासन होतं ते रद्द करून केंद्रामध्ये सुरू करण्यात आलं. आणि मग प्रांतामध्ये काय करण्यात आलं तर द्विग्रही जे की आहे वरिष्ठ आणि कनिष्ठ सभागृह अशा पद्धतीचं सुरू करण्यात आलं. म्यानमार पासून वेगळा झाला. ठीक आहे. भारतापासून म्यानमार वेगळा झाला. तिथेही आपल्याकडे सिंध प्रांत आणि ओडिसा प्रांत जे की ओडिसा यांची काय करण्यात आली, निर्मिती झाली. या अशा सगळ्या महत्वाच्या तरतुदीवर आपण व्यवस्थित स्वरूपामध्ये काय केलेली, चर्चा केली. आणि शेवटी आपण 1947चा भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा आहे त्याच्यावर सुद्धा आपण काय केली, चर्चा केली, कारण की ते पार्लमेंटच्या बाबतीमध्ये. आता मुद्दा असा होतो की इथे पाहत असताना आपल्याला
अंतरिम सरकार आणि स्वातंत्र्यानंतरचं कॅबिनेट अशा पद्धतीचा सुद्धा प्रश्न येत असतो, म्हणून आपण 1947च्या आतच याचा विचार करायचा आहे. मग इथे पाहत असताना पंडित नेहरू हे अंतरिम सरकारमध्ये पंतप्रधान जे की आहे आणि त्यांच्याकडे कुठली खाती होती अशा पद्धतीचा खात्यांमध्ये प्रश्न विचारलेला आहे, म्हणून ते आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. परकीय व्यापार खातं आणि राष्ट्रकुल संबंधित आणि वैज्ञानिक संशोधन हे ते पंडित नेहरूंकडे होतं. सरदार पटेल यांच्याकडे जे की आहे स्वातंत्र्यानंतर कुठलं खातं होतं तर गृह माहिती आणि जे की आहे नभोवाणी आणि संस्थानी म्हणून एकीकरणाचा जनक म्हणून कुणाला ओळखलं जातं, सरदार वल्लभभाई पटेल यांना ओळखलं जातं. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे स्वातंत्र्य भारताचे जे की ते ॲग्रिकल्चर आणि अन्न मंत्री म्हणून काम केलं. जगजीवन राम यांनी श्रम आणि कामगार म्हणून काम केलं. आणि जे की आहे स्वतंत्र भारताचे जे की पहिले शिक्षण मंत्री म्हणून कुणाला, मौलाना आझाद जे की आहेत ते शिक्षण आणि कला यांना होतं, जे की अंतरिम सरकारमध्ये तेच राजगोपालचारी होते. त्याच्यानंतर मंत्रिमंडळाचा विचार केला तर सरदार सिंग हे जे की आहे स्वतंत्र भारताचे काय होते, संरक्षण मंत्री होते. लियाकत अली खान जे की हे वित्त होते, परंतु चेट्टी हे स्वतंत्र भारताचे पहिले काय होते तर अर्थमंत्री होते. आणि अली जे की आहेत ते सुरुवातीला रेल्वे वाहतूक मंत्री होते, परंतु स्वतंत्र भारताचे रेल्वे मंत्री म्हणून कोण होते तर जॉन मथाया होते. आणि जे की आहे स्वतंत्र भारताच्या जे की पहिल्या आरोग्यमंत्री कोण होत्या तर राजकुमारी अमृत कौर होत्या, जे की सुरुवातीला गझलकार अली खान होते. आणि जे की मंडल जे की होते हे जे की आहे सुरुवातीच्या अंतरिम सरकारमध्ये कायदा मंत्री होते. आणि स्वतंत्र भारतानंतर जे की भारताचे पहिले जे की आहे हे कायदा मंत्री कोण होते तर बी आर आंबेडकर होते, जे की इथं अंतरिम सरकारमध्ये बी आर आंबेडकर हे काय होते तर जे की मजूर मंत्री होते. ठीक आहे, अशा पद्धतीने भाभा ही जे बांधकाम आणि जे की आहे खान आणि ऊर्जा मंत्री होते. जॉन मथाया हे सुरुवातीला उद्योग आणि पुरवठा मंत्री होते, परंतु स्वातंत्र्यानंतर श्यामाप्रसाद मुखर्जी होते. ठीक आहे, आणि सी भाभा हे वाणिज्य मंत्री स्वतंत्र भारताचे पहिले ते होते. आणि स्वतंत्र भारताचे संचार मंत्री म्हणून जे की आहे रफी अहमद होते, जे की सुरुवातीला जे की अब्दुल हवाई हे होते. ठीक आहे, अशा पद्धतीने इथे प्रश्न विचारलेला आहे. हा विचारलेला म्हणून आपल्याला बेसिक स्वरूपामध्ये या गोष्टी आपल्याला माहीत असणं काय आहे आवश्यक आहे. अशा पद्धतीने सविस्तर स्वरूपामध्ये आपण या कायद्यांचा आपण काय केलेला आहे अभ्यास केलेला आहे. आणि इथं आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत का तर नक्कीच आयोगाने इथे प्रश्न विचारलेले आहेत. आतापर्यंत आयोगाने 23 प्रश्न विचारलेले आहेत. ते कशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहेत ते पण मी तुम्हाला काय करणार आहे सांगणार आहे. थँक्यू.